या शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ आपल्या सगळ्यांची आहे। सगळ्यांनी आपापल्या परीने खारीचा का वाटा होईना शेतकऱ्याला मदत करा आणि ती आपण केली पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे। त्या शेतकऱ्यांना धान्य पिकवलं म्हणून आपण खातोय, म्हणून आपण जगतोय, म्हणून आपल्या पुढच्या पिढ्या भविष्यात जगतील खातील फक्त शेतकऱ्यांमुळे, आणि म्हणून त्या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी देणं लागतोय। तर मंडळी, एक अभिमान नाही किंवा मोठेपणा नाही याच्यासाठी मी व्हिडिओ अजिबात बनवला नाही, पण शेतकऱ्यासाठी माझ्याकडून काय होऊ शकतं हे मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन। पहिली गोष्ट, शेतकऱ्यांसाठी मी येणाऱ्या काळामध्ये आळंदीला आपला अखंड हरिनाम सप्ताह होत असतो 11 नोव्हेंबरला आळंदीमध्ये, आपण दरवर्षी करतो। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शेतकऱ्याची जी मुलं आहेत जवळपास 150 ते 200 मुलांना आपण शालेय साहित्य वाटप करणार आहोत। हे मी आपल्या स्वखर्चानं करणार आहे, मी कोणापुढे हात पसरवणार नाही, काय नाही। आपल्या आळंदीच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 150 ते 200 मुलांना शालेय साहित्य वाटप करणार आहे आणि ती शेतकऱ्यांची मुलं असणार आहेत। शेतकऱ्यांच्या मुलांचं पुनर्वसन व्हावं, या महापुरामध्ये त्यांची पुस्तकं, त्यांची कपडे, त्यांची वही, शालेय साहित्य सगळं वाहून गेलं आहे, पण त्यांना एक मदत म्हणून आपण हे काम करणार आहोत। हे तर जगजाहीर आहे, परंतु मंडळी, हे काम तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघणार, परंतु असं एक काम मी सुद्धा या काळात करणार आहे की जे तुम्हाला माहीत नसणार। मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन सेवेचं काम मी बऱ्याच दिवसापासून करतो, भागवत कथा, कीर्तन हे सगळं करतो, परंतु मंडळी, यावर्षी ज्या भागात महापूर झाला आहे त्या भागातले शेतकरी वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी आपल्या गावात करत असतात। यावर्षी ते सप्ताह करतील का नाही मला माहीत नाही, परंतु ते जर हे व्हिडिओ पाहत असतील, सप्ताहाचे नियोजक हा व्हिडिओ जर पाहत असतील, तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही सप्ताह करत असताना अशाच कीर्तनकाराला बोलवा की जे कीर्तनकार पैसे घेणार नाहीत, बिदागी घेणार नाहीत, दक्षिणा घेणार नाहीत, कारण यावर्षी तरी किमान त्यांनी पैसे घेऊ नये। प्रत्येक शेतकऱ्याच्या घरून जी वर्गणी तयार होते त्या वर्गणीतूनच कीर्तनकाराला पैसा दिला जातो, म्हणून कळकळीची विनंती आहे, कोणत्याही कीर्तनकाराने यावर्षी तरी किमान कीर्तनाचे पैसे घेऊ नये।